哎呦我的妈！ इकडून कर खाली शिवाय हा कर खाली इकडून नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनुज चॅनलवरती। आम्ही आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि इकडे साचिकान गुड्डे असल्यामुळे आम्हाला ब्लॉग बनवायचा होता आणि आम्ही आज सगळे आलो इकडे सोमेश्वर धबधब्यावरती फिरण्याकरता। एक ब्लॉग आमचा सोमेश्वर धबधब्याचा आहे पण आता हा आजचा पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही सगळे आलेलो आहे। हा पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा। चला पूर बघायला पूर आलेला आहे पूर बघायला आम्ही तुबाची पण करणार आहे। काय करणार आहे? शिवांश तोबा तोबा डान्स करणार आहे। आणि आज नेमकी रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे। की तुम्ही गर्दी बघू शकता, गाडी पार्किंग करायला पण जागा नाही आहे। आणि 2-3 दिवस नाशिकला भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं दुसऱ्यांदा पूर आलेला आहे गोदावरी नदीला। बापरे, आपण मागच्या वेळेस आलो तेव्हा हे मंदिर उघडं होतं, आता ते पण बुडालंय। बघा आता हा तुम्हाला पूर दाखवतो। 2 ते 3 दिवस कंटिन्यू पाऊस, सततधार पाऊस असल्यामुळं हा सगळा पूर गोदावरी नदीला। इथं नवीन ब्रिजचं काम चालू आहे। आता आम्ही हे जो पूर आलेला आहे त्याच्या जवळ जाणार आहे। जास्त काही जवळ जाणार नाही, जवळ जाणं धोक्याचं असतं। नाही येईल घरचे, नाही 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 भाऊ यायचे। आणि अतुल त्यांना पण सुट्ट्या असल्यामुळे अतुल त्यांचं पण कुटुंब आज आलेलं आहे आमच्या सोबत। कुलदीप सकाळीच भिजून आला आणि इकडे जाऊन आलेला होता, तरी पण आमच्या सोबत आलेला आहे। सकाळपेक्षा जास्त पाणी आता
पाणी वाढून राहिलं. शिवांश नवीन सॉक्स का घातला? अरे बापरे, मिस्टेक करून आली. नवीन सॉक्स का घातले? आणि पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं इकडं पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस सगळ्यांना काढून देत आहे इकडनं. कोणता आणि पाणी जास्त सोडल्यामुळं पोलिसांनी इथली पब्लिक काढून दिलेली आहे आणि आता घरातले सगळे कणीस खाण्याकरता थांबलेले आहे. कणीस करता थांबलेले आहे सगळे आता, कारण की सोमेश्वरला आल्यानंतर कणीस खाल्लं असं कधी होत नाही आमच्याकडं ना. अजून तुला नाही घेतलं? कसं आहे? राघवला नाही भेटला अजून का? राघव तुला नाही खायचं? वापा निघतोय बघा. खूप जास्त दिवसांनंतर आज आम्ही एकत्रित कुठेतरी बाहेर पडलो आहे आणि सोमेश्वर वॉटर फॉल इथे आम्ही आलो आहे. पाणी जास्त सोडल्यामुळं पोलिसांनी इथला रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळं आता याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. वरतीचे बालाजी मंदिर आहे. तर आता आम्ही इकडं सगळे सोमेश्वरला चाललो आहे. तर चला, 3 गाड्या आणलेल्या होत्या, 3 गाड्या घेऊन सोमेश्वरला चाललो. सोमेश्वरला रस प्यायचं सगळ्यांना, उसाचा रस.
सोमेश्वरला पण रविवार असल्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी आहे. सोमेश्वरला आमचं नेहमीचं रसाचं दुकान आहे. आम्ही सोमेश्वरला आल्यानंतर नेहमी रस घेण्याकरता येत असतो. नाही सोमेश्वरला आल्यानंतर ही सोमेश्वर रसवंती म्हणून आहे. ही मामांच्या एकदम ओळखीतले आणि मित्र आहे, नातेवाईक येते आणि यांचा रस एकदम छान असतो. आम्ही सोमेश्वर आल्यानंतर काय मिळतं रस देतो. तुम्ही पण आल्यानंतर रस घेत जा नेहमी उसाचा रस. रस पिल्यानंतर खूप जोरात पाऊस आला आणि आमच्यासोबत सगळे लहान मुलं पण होते. त्यामुळं आम्हाला पुढचा व्हिडिओ काय घेता आलेला नाही. अजून पण तुम्ही पाठीमागं बघू शकता एकदम जोरात पाऊस चाललेला आहे. तरी तुम्ही पण घरातले नाशिकची जी मंडळी आहे आपली, तुम्ही सोमेश्वरला किंवा बालाजीला, सोमेश्वर धबधब्याला या वातावरणामध्ये फिरायला येऊ शकता. एकदम एन्जॉय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या अनुभवी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.